संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज मी करते शेवग्याचं सूप। शेवग्याच्या सूपसाठी मी घेतला थोडा शेवगा, एक मोठा टमाटा, थोडासा कांदा, 2-3 लसूण, 2-3 मिरे, लवंग आणि जिरं आणि मोहरी। चला ते दाखवते मी। त्याच्या पहिले मी शेवगा उकडायला टाकते। शेवगा उकडतो, थोडं मीठ टाकते। कांदा पण आपण लगेच कापून टाकू त्याच्यात। थोडा लसूण पण कापून घेऊ बारीक, म्हणजे चांगलं मिक्सरमध्ये छान बारीक होईल। टमाटा पण कापून घेऊ। आता हे आपण कापून घेतलं, हे पण शेवग्याबरोबर शिजायला टाकू, म्हणजे एकत्र छान उकडन ते। त्याच्यामध्ये 2-3 मिरे लवंग घेतलेलं ते पण टाकून घेऊ। आता छान 10-15 मिनिटं शिजू देते। चला आता बघू आपण शिजला का शेवगा, कांदा, टोमॅटो। हां, छान शिजलाय। आता मी काढून घेते, थोडे गार होऊ देते। शेवगा अलग काढून घेते, म्हणजे टमाटर आणि कांदा मला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। शेंगा सगळ्या अलग करून घेतल्या, थोड्या गार होऊ देते। गार झाल्या की मिक्सरमधून फिरवून घेते। हा कांदा टमाटा गार झाला, आधी याला फिरवून घेते। हे याच्यात ओतून ठेवते थोड्या वेळ। आता शेवगा फिरवून घेते। शेवगा फिरवल्याने मस्त एक सारखा होतो सूप, अजून छान होतं त्याचं। शेवगा झाला फिरून, आता चाळणीमध्ये ओतून घेते। थोडे चमच्याने त्याला हलवून घेते। चाळणीतून झाला गाळून, पाय एकदम छान एकसारखं घट्ट झालंय। आता मी दाखवते सूप। भांडं तापलंय, आता एक पळी तेल टाकून घेते। ते तापेपर्यंत थोडंसं ह्या सूपमध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं परत चवीनुसार मीठ टाकते। आता जिरे मोहरीची फोडणी देते। छान जिरे मोहरी तडतडलेत, आता सूप टाकते। याला आता 5 मिनिटं छान होऊ देते। छान उकळी आली, एक सारखं मस्त घट झालं। आता मस्त पाऊस चालू आहे बाहेर, छान गरम गरम सूप प्यायला भारी लागतं पावसामध्ये। हे झालं आपलं सूप तयार। हे झालं सूप। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा।